प्लस आवाज सामान्य जनतेचा चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। लिपिक वर्गीय संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची संवाद बैठकीत अविनाश गोडसे यांची सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड एकमताने निवड करण्यात आली। महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची संवाद बैठक उत्साहात पार पडली। या बैठकीत जिल्हा परिषद लिपिकांच्या पदोन्नती टप्प्यांमध्ये कपात करून त्यांना वर्ग 1 पर्यंतचे वेतन मिळवून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। संघटनेचे राज्याध्यक्ष सागर बाबर आणि राज्य कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी यांनी लिपिकांच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन केले। राज्याध्यक्ष सागर बाबर यांनी लिपिकांच्या वेतन त्रुटीच्या प्रश्नावर भाष्य करताना सांगितले की लिपिकांनी आपली तुलना तांत्रिक संवर्गाशी न करता राज्य शासनातील लिपिकांची करावी। तसेच जिल्हा परिषद लिपिकांचे 4 पदोन्नती टप्पे कमी करून 2 टप्पे करण्याची आणि मंजूर पदसंख्या कायम ठेवत आवश्यकतेनुसार वाढ करण्याची मागणी संघटनेने शासनाकडे केली आहे। यावेळी सत्यजित भाऊ देशमुख यांच्या प्रयत्नांतून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती देण्यात आली। कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी ही पदे एकत्र करण्याचा प्रस्ताव लवकरच मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। तसेच वरिष्ठ सहाय्यक लिपिक व कनिष्ठ सहाय्यक लिपिक ही पदे एकत्र करण्यासाठीही पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देण्यात आली। या निर्णयांमुळे लिपिकांना आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत उच्च वेतन श्रेणीचा लाभ मिळून वेतनातील तफावत कमी होण्यास मदत होईल असे सांगण्यात आले। बैठकीपूर्वी दिवंगत लिपिक नेते कै विवेक लिंगराज, कै सयाजी बागल, कै विशाल उमरे तसेच इतर दिवंगत लिपिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। बैठकीस राज्यातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूर जिल्हा लिपिक कार्यकारिणीने उत्कृष्ट नियोजन केले। बैठकीनंतर सोलापूर जिल्हा लिपिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अविनाश गोडसे यांची बहुमताने निवड करण्यात आली। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार राज्याध्यक्ष सागर बाबर यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश काळे यांनी केले।